अंजनगाव खेड तालुका माढा येथील शेतकरी विश्वनाथ हरिभाऊ पांढरे यांच्या शेतातील द्राक्षबाग भेसळयुक्त खतामुळे मोठ्या प्रमाणात जळाल्याची घटना घडली असून या घटनेची गंभीर दखल घेत माढा विधानसभेचे आमदार अभिजितआबा पाटील यांनी आज प्रत्यक्ष शेतात भेट देऊन पाहणी केली। यावेळी संबंधित खत कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार अभिजित पाटील यांनी जळीत झालेल्या द्राक्ष बागेबाबत सविस्तर माहिती घेऊन तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या। सदर खताचे नमुने हैदराबाद येथील अधिकृत प्रयोगशाळेत पाठवून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच दोषी आढळणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांना या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करून संबंधितांना लेखी नोटीस देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून बाधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याबाबतही स्पष्ट आदेश देण्यात आले। यावेळी नितीन बापू कापसे, तालुका कृषी अधिकारी श्री चंदन साहेब, कृषी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी श्री गावडे साहेब, विनंती कुलकर्णी, योगेश पाटील, नागेश इंगळे, दत्तात्रय पाटेकर, समाधान इंगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संबंधित शेतकरी, खत कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना खताचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यास सांगण्यात आले। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले असून सदर प्रकरणात शेतकऱ्यांची कुठेही चूक आढळल्यास त्याची जबाबदारी आपण स्वतः स्वीकारू असं ठाम आश्वासन आमदार अभिजितआबा पाटील यांनी दिलं आहे। इथं आपण अंजनगावच्या अंजनगावमध्ये जे नुकसान झालंय त्याच्यामध्ये कंपनीचे प्रतिनिधी आलेत आणि त्यांनी असं ठरलंय आता आबासमोर की आबांनी ज्या सूचना केल्या आता की ती तुम्ही ते जी खत आहे त्याच बॅच मधला दुसरा माल दुसऱ्या आपण वेगवेगळ्या 3 प्लॉटमध्ये टाकायचं ठरलंय आणि त्या प्लॉटमध्ये टाकल्यानंतर तो सेपरेट खत टाकायचा आणि तो सेपरेट खत टाकल्यानंतर आता वेगवेगळ्या 4 कंपनीची खत आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणी टाकून बघू। परंतु त्या शेतकऱ्यांचा जो संशय आहे तो यांच्या कंपनीवर जास्त असल्यामुळे असं ठरलं की आपण तो खत 4 प्लॉटमध्ये टाकायचा आणि जर त्याचं नुकसान झालं तर त्याचं पूर्ण नुकसान द्यायची जबाबदारी ही कंपनीच्या मालकाने आबाला फोनवर बोलून घेतलेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपण 4-5-6 दिवसाचा कालावधी तोपर्यंत आपल्या लॅबचा रिपोर्ट पण येतील आणि तोपर्यंत आपल्या इथं आपला लाईव्ह डेमो पण होईल। 4-5 दिवसानंतर आपण पुढील निर्णय घेऊ। आबाने जो निर्णय घेतला त्या मताशी आपण सगळेजण सहमत राहू। ओके, आता ज्याप्रमाणे नितीन बापूंनी सांगितलं की आपल्याच अंजनगावमध्ये जसं प्लॉटचे नुकसान झालंय त्याच पद्धतीनं कापसेवाडीमध्ये असेल, मालवंडी असेल, 1-2-3 गावामध्ये काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची आम्ही समक्ष पाहणी केली। संबंधित तालुका कृषी अधिकारी, त्यांचं टीम सोबत कंपनीचे प्रतिनिधी आणि सर्व शेतकरी प्रतिनिधी आम्ही सर्वांनी एकमताने असा निर्णय घेतला की 4 झाडावरती ते खत टाकून सॅम्पल बघून 10 दिवस ते 15 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट जर हे बाग जशी जळाली तशी जर दुसऱ्या बागेला नुकसान झालं तर त्या नुकसान भरपाईचे कंपनी त्या ठिकाणी त्यांना अदा करेल आणि हा पुढं खत विकणार नाही आणि जेणेकरून ह्या शेतकऱ्याचं नुकसान आहे ते त्या ठिकाणी भरपाई मिळेल आणि यातून नेमकं सत्य काय आहे हे समोर येण्यासाठी आपल्याला हा प्रयोग करणं आवश्यक आहे आणि यानुसार आज निर्णय झालाय। त्याचं सर्व प्रोसिडिंग केलंय आणि त्या प्रोसिडिंग नुसार हे पुढील कारवाई केली जाईल। कापशेवाडीतली खतं कापशेवाडीतल्या बागेत टाकू।